फलंदाजी पाहते सचिन गायकवाड. स्ट्राईक मध्ये पाहतो तो वैभव बोरुले. 6 षटकांचा चाबडा या पद्धतीला इनिंग मॅच म्हणजे शेवटची मॅच म्हणजे आपली 20वी मॅच. पहिला चेंडू खरा बाला इकडे चेंडू लेगस्टॉपच्या खूपच बाहेर पंच आपण इकडे पाहतोय. अनिल देवळीकर राजेंद्र बोरुले लेग पंच देखील पाहायला भेटतात. खल्लास विकेट आली आहे. जबरदस्त झेल टिपला जातोय इष्टांच्या मागे. पुन्हाही विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. जलवा छाया रॉयल मराठा ने दम दिखाया सह्याद्री फाइटर मैदान हिलाए युवा आदर्श जोश बढ़ाए मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली एनडी फाउंडेशन खेले निराली भगवा रक्षक स्ट्राइकर की शान देव म्हणजे मुरबारी मध्ये दाखल झालेत. मुरबाद 2 अशी अवस्था इकडे आपण पाहिली आहे. खरंच सुरुवात इकडे पाहायला भेटते ते युवा आदर्श युवा आदर्श इकडे विजयाचं गणित आणि तिकडून मोठं नावा लावणं प्रयत्न होता खरा पण तिकडे आता बाकी ती सफलता भेटली नाहीये. फलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय अभिजित इकडे विकेट आली. पहिल्या चेंडूमध्ये इकडे अभिजित विकेट प्राप्त करताना दिसतोय. संजय बाबा इकडे बाद झाले. 3-2 अशी नाजूक अवस्था झाली आहे पण खरंच मित्र विश्वास ठेवावा लागेल कारण हा जो स्कोर आहे तो फुटबॉलचा किंवा व्हॉलीबॉलचा नाही. हा क्रिकेटचा स्कोर आहे. 2-13 अशी धावसंख्या. हे चेंडू चौका मारलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली अभिजितच्या माध्यमातून. खराब चेंडू आहे. खराब चेंडू मोठा फटका आलाय. धावक किती करतील पाहावं लागेल. पहिले धाव धावसंख्या 4. 4ची अवस्था आहे. त्याच्या पुढील वर्चस्व इकडे सामन्यावरती अगदीच मजबूत इकडे दिसतंय. धावाला तुझा चेंडू कॅप मधून निघालाय. पाहावं लागेल धावक किती राहतील. एकदा पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का नक्कीच नाहीये. एका धाब्यामध्ये समाधान मानलं जात आहे. खराब चेंडू तेव्हा फटका खेळाय. चेंडू चाललाय तो रॉंग लेग रिझन मधून. चेंडू जाईल तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. पहिल्या षटकातून धावा फक्त 2 आल्या होत्या पण या षटकात धावा जर आपण 7 बनवले विकेट भरून पहिल्या षटकावरती येते. त्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी इथे पाहायला भेटली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा चांगला चेंडू आलाय. शेवटचा चेंडू इथे 7 होताना दिसलाय.
युवराज पाटील गोंदाजी पारपती. फटका सुरेख इकडे बघता आला नाही, पण पुढे तो लाजवाब पाहायला भेटले. धावाला क्लीन बॉल झालाय. मॅचची चेंडू जाऊन आला सरळ इकडे ईस्टच्या वरती. ईस्टच्या उद्ध्वस्त झालेत. फलंदाजाला माघारी बसवते. 4-5-12 अशी नाजूक अवस्था इकडे पाहायला भेटली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकण्याचा छत्रपतीने निर्णय घेतला तो एनडी वॉरियर्सच्या संघानं. आणि एनडी वॉरियर्स संघानं तेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकण्याचा छत्रपतीने घेतला त्यावेळी एक संधी होती ती युवा आदर्श दंगाकडे इकडे आपण 100+ धावा बनवती लाभाल. एनडी वॉरियर्सच्या संघाला आपण 40-45-50 पर्यंत रोखाल. एक मोठा विजय येईल सोबतीला असं एक समीकरण थोडस बांधलं गेलं होतं, पण तिकडे मात्र एनडी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. गणपती आलाय देवळी पहिल्या चेंडूने पंचच्या चेंडूवर काढलाय. 2 धावा 2 धाव्यांची संख्या 4-5-9 अशी झाली आहे. म्हणजेच क्वालिफाईड 1 एलिमिनेटर मग नंतर क्वालिफाईड 2 असे सामने आपण इकडे पाहणार आहोत. प्लेऑफच्या लढतींना प्रारंभ होईल. हलक्या तरी खेळ करताय पंचशतक असेल तिकडे मोठा एक सिंगल. 1 षटकाचा खेळ संपला. 4-5-15 अशी धावसंख्या आहे. चार बाद 15 3 षटकाच्या संमतीत होतो धावसंख्या आहे. घोडे 3 षटकाचा खेळ आहे. आदर्श संघ असेल अगदीच सह्याद्री असेल स्वराज्य असेल त्याचबरोबर रक्षक स्ट्रायकर्स असेल संपूर्ण टीम्स तिकडे मागे अत्यंत जबरदस्त खेळताना पाहायला भेटले. म्हणजे तो क्रिकेटला एन्जॉय करताना दिसले. ऑक्टोबरच्या पोहोचून जाणार चेंडू पंचांनी वाईटचा इशारा केला. अतिरिक्त धावेत पंचांनी धावसंख्या वरती रद्द 16 4-16. चेंडू पुन्हा धावांच्या दिशेने तोडण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही, पण इकडे इंस्ट्रक्शन खराब झाले. तिकडे अतिरिक्त धावेचा इकडे फायदा उचलला जातोय. अतिरिक्त धाव इकडे बाकी येते. बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. पुन्हा एकदा नामदेव आणि गावाला मात्र हवाई सफर षटकात जबरदस्त इकडे फटका आलाय. चेंडूला सफर करवली आहे. 6 धावा. असा होता की तिकडे आपले 4 फलंदाज हे अगदीच 10च्या आत 5 झाले होते, पण त्यानंतर एक जिल्हा लढला जातोय. तिकडे प्रयत्न होतोय. तिकडे तिरीय शतक्षक आहे. इकडे मिडऑफचा शब्द रोखला जातोय. 1 धावे 3 धावे धावसंख्या 23 होती. 4-बाद 23 अशी अवस्था इकडे आपण पाहतोय. 9 क्रमांकाचं षटक म्हणजे प्रगती पथावरती आहे. षटकातील पुढील चेंडू सज्ज आहे गोलंदाज नामदेव. पुन्हा कारवा चेंडू आहे. अगदीच पथकाला परतला नाहीये. विकेटची विकेट पोहोचली पाहायला भेटली. डिरेक्ट हिट आहे इकडे. तुमच्यासोबत आणखीन एक फलंदाज म्हणजे रणजित इकडे बाद झाला धावपाच्या स्वरूपामध्ये. सर्वोत्कृष्ट भेगी इकडे पाहायला भेटली. अगदीच सरळ इष्टांचा भेद घेणारा थ्रो फलंदाज रणजित बंबूच्या आसळा जाताना दिसतोय. 5 बाद 23 अशी अवस्था आहे. नवीन फलंदाज पहिला चेंडू थोडासा बॅकफूट मध्ये जातोय. खेळण्याचा प्रयत्न की युवक त्यावेळी मैदान दिसतो. अथर्व जाधव दावळेकर. अथर्व दावळेकर पुन्हा बॅकफूट वरती जातोय. आपल्याला फ्रंटफूट वरती यावं लागेल. चेंडूची लेथ ओळखावी लागेल. चेंडूच्या अगदी लाईन वरती आपले डोळे असले पाहिजे. डोकं आपलं अगदी तिकडे आहे तिकडे पाय आणि चेंडू
तिकडे 5-5 टक्कर दिसले पाहिजे. इकडे बाकी चेंडू आणि जर फलंदाज पाहिला गेला तर चेंडूच्या लाईन पासून दूर होत इकडे फटका खेळताना पाहतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. तथापि 2 षटकाचा खेळ असेल. एटी वॉरियर्स टेबल टॉपर आहेत, टेबल टॉपर राहतील. तर पहिले तिन्ही सामने त्या संघाने जिंकले. पहिल्या चेंडूकडे अगदीच खूपच खराबरित्या तिकडे हाताळला जातोय. वाईटचा इशारा पंचांच्याकडून आलाय. याच वाईट सोबत अवसंख्य पुढे सहजचे अवसंख्य म्हणून सोडण्याची पृथ्वी झाली आहे. आपण पाहतोय गोदाची मार्फती वा चांगला चेंडू, पुन्हा जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. अप्रतिम चेंडू इकडे संदीप आणि बॅटर जो आहे दोन सख्खे बंधू इकडे आपले सामने आहेत. आणि आम्हाला थोडासा थोरला बंधू इकडे बाकी यशस्वी ठरतोय. राहुल बाद झालाय. विकेट टेकत आणि एका बॉलला माघारी होतोय. 25 वर्षी अवस्था. तो पुन्हा एक चांगला चेंडू आलाय. हलक्या चेंडू छोड काटे चेंडू वेगाने चाललाय. तो थोड्या बॅट रिझनला थोड्या बॅट रिझन वरती चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केलाय. जर करून पण पाहणं नव्हे की धावात किती इकडे येतील. 3 धावा. विराट पूर्ण अडचणच्या 29 अशी वाटली आहे. अथर्व वा फटका स्पिरिट पाहायला भेटलाय. किती अथर्वच्या बॅट मधून द्यावा आलाय चौकार. 4 धावे धावसंख्या भारतीय धावसंख्या 33 पडली आहे. म्हणजे 2 चेंडू अथर्व आवे फक्त. बत्ती झाली आहे. धावसंख्या आता 33 अशी होती. आपण पाहतोय की इकडे नाणेफेकीचा थोडा फार महत्वाचा होता. तो नाणेफेक जिंकण्याचा यांनी सन्मानाचा क्षेत्राचा निर्णय घेतला का त्याच्या कुलत त्यांना विश्वास होता. सातत्याने त्याच्या गोलंदाजाने त्यांना सामने जिंकून दिले. अतिरिक्त चेंडू षटक क्रमांक 5 इकडे जबाबदारी धावसंख्या 33 अशी आहे. शेवटचं षटक पाहण्यात असत राहील. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी पार होती. कोणाचा इकडे वापर केला जातोय. फटकावला कमाल केली यावेळेला. युवा अथर्वच्या बॅट मधून आला. एक दर्जेदार षटकार येतोय. अप्रतिम फटक्याने धावसंख्या 39 झाली आहे. खऱ्या अर्थाने वडोदरा प्रीमियर लीग भरण्याचा मनसुबा का होता. तर इकडे युवा खेळाडूंना एक संधी भेटेल आणि तिकडे युवा खेळाडू मात्र या संधीचं सोर करताना दिसतोय. नक्कीच संघ अडचणीत आहे. त्याने इकडे कॉन्फिडन्स दाखवला. वा 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 लाजवाब अप्रतिम फटका. आत्मविश्वास काय असतो तो इकडे दाखवून दिलाय. पुन्हा एक दर्जा षटकार येतोय. धावसंख्या भारतीय धावसंख्या वाढून पोहोचली गेली ती 45 अशी झाली आहे. अथर्वला जेव्हा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे. संघ अडचणीत होता पण तिकडे युवा खेळाडून मात्र दादागिरी दाखवली आहे. या दरम्यान एक चेंडू ठेवता स्वरूपाचा येतोय. आपली बॅटिंग अथर्वला तिकडे दाखवले. आपलं कौशल्य, आपली ताकद, आपला लढण्याचा जज्बा धावतोय. पुन्हा चांगला चेंडू. इथंही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. शेवटचा चेंडू तेवढा बॅकवरून जाऊन करण्या प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. इकडे विकेट आली आहे. 46 ची गरज राहील. इकडे आपल्याला 6 षटकामध्ये 46 बनवायचे आहेत. क्रिकेट हमारी शान है, दिल की ये पहचान है. दूर दूर से
सचिन गायकवाड आणि सचिन गायकवाड त्या सोबतीला बॅटर येतोय तो सागर पाणी आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतो रामचंद्र. पहिला चेंडू सचिन साडी पहिल्या चेंडूवरती पूल केलाय, पूलला बनवलाय सक्सेसफुल षटकार आहे. अप्रतिम फटका इकडे येतोय. 6 धावेने अकाउंट उघडला गेलाय, अकाउंट खोलला गेलाय. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. वा जबरदस्त चेंडू एवढा ते पॉइंटच्या बाजूने हलका क्लिअर केलाय. केला तो सीमारेच्या पार 4 धाब्यांसाठी. पुन्हा 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 या वेळेला पाहिलं क्षेत्रात चेंडू चाललाय. दन 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 चेंडू गेलाय सीमारेच्या पार आणखी नाही गालाय. दर्जेदार चौकार. 40 बनवायचे आहेत, 14 बनले. इंडियन वॉरियर्स या स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ आहे. षटकात एक षटकच्या हातामध्ये षटक क्रमांक 1 माघारीत पडलाय आणि पहिल्या षटकातून धावा आले तर तब्बल 15 धावा. वैभव वॉन्साच्या दिशेने सरकवला चेंडू वेगात निघालाय. पाहावा लागेल धावा किती इकडे येते. या वेळा तुझा चेंडू तुझं सीमारेच्या 5-4 धाबे साडी. वैभव गोलंदाजी मार्फत आलाय पण इकडे वैभव सुद्धा स्वागत देतो कर्ण केलं जातं ते सचिन गायकवाडच्या माध्यमातून. सचिन गायकवाड 19 धावसंख्येवरती पोहोचले. संघाची धावसंख्या सुद्धा 19 आहे. वैभव चांगला चेंडू आहे. संपर्क पाहायला भेटणार नाही. निर्धाव चेंडू येतोय. पाहिलं गेलं तर प्रीमियर लीग सलग 3 दिवस आपण सामने पाहतोय. आता या स्पर्धेचा प्रवास इकडे सगळेच आपण गेले एक महिनाभर आपण त्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होता. अगदी म्हणजे तिकडे टीमचे बांधणी असेल, ऑप्शन असेल, त्याचबरोबर लॉट्स असतील, मैदान तयार करणं असेल, इकडे स्पर्धा थोडंसं येणं असेल, यासाठी आपण सर्वांनीच अतूट प्रयत्न केले. त्या सर्वांचं प्रयत्न यश येते कारण इकडे भरतीचा प्रवास स्पर्धेचा आपण पाहतोय. ते शेवटाची घातली सामने शिल्लक आहेत. शक्ती अडचण असतील आणि पाहिलं तर एक दर्जेदार स्पर्धा इकडे संपन्न होताना आपण पाहतो. पुन्हा मोठा फटकार आहे. कमालीची बॅटिंग पाहायला भेटत सचिन गायकवाडच्या बॅट मधून अप्रतिम कामगिरी पुन्हा करण्यात 27 झाली आहे. खराब चेंडू ती सही नसीहत आली आहे. या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवला दूर 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 आणखी दूर जातोय चेंडू सीमारेच्या पार. 4 धावसंख्या 31 आणि 31 धावा या सचिन बॅट मधून आले. 10 चेंडू 31 मध्ये खेळत होतो सचिन. सागर पाटील एकमेव खेळाय तो न खातो नाही आहे. मला भेटला यावेळा गोलंदाजाच्या वेगासोबत आणि गोलंदाजाच्या मानसिकतेसोबत इकडे खेळ केला गेलाय. यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवून सीमारेच्या पार 4 धाब्यांसाठी धावसंख्या भरून पोहोचली. 35 आणि विजयासाठी 11ची गरज असेल. म्हणजे मार्फती पहिला चेंडू यावरती सुद्धा प्रहार केला गेला. यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवलाय प्रतिनिधित्या सीमारेच्या पार 4 धाब्यांसाठी विजयाचं गणित अगदीच आता बाकी आपल्या डोळ्यासमोर आले.
धावसंख्या 39 झाली म्हणजे विजयासाठी आपल्याला बनवायचे का फक्त 7 धावा. पण काय चांगला गेली आहे. आता 6 धाब्यांची गरज असेल. अमराजन सचिनच्या बॅट मधून एक विजयी षटकार. तर सचिन 35 वर खेळतोय. भरपूरचा प्रयत्न जे बॅट मध्ये संपर्क नाहीये तेच आमच्याकडे इथे येतोय. पुन्हा एक सर्वांची मला आहे या स्वरूपाचा येतोय. चेंडू पलीकडून पाहतोय काय आपण 22 धाबा येत आहे. चौकार आलाय. आता 2 धाब्याची गरज आहे विजयासाठी. आलाय विजयी चौकार. सामना जिंकलाय. जबरदस्तीकडे सामना संपला. 3 षटकामध्ये 46 धाबांची रंजस पूर्ण झाली आहे. चारपैकी 4 सामने जिंकून तिकडे टेबल टॉपर बनलाय. क्रिकेट हमारी शान है, दिल की ये पहचान है. दूर दूर से खिलाड़ी आए, बस जीत का अरमान है. छत्रपति शिवाजी महाराज मैदान में जंग सजी. हर दिल में एक सपना, फिकीरों की गूंज बजी. गोसावीनाथ महाराज का आशीर्वाद साथ है. हर गेंद में जोश है, हर खिलाड़ी खास है. आवाज आसमान छू जाए, हर दिल जोश से भर जाए. छक्का पड़े तो शोर मचाओ, अपनी टीम को जीत दिलाओ. भार्गव ब्लास्टर का जलवा छाया, रॉयल मराठा ने दम दिखाया. सह्याद्री फाइटर मैदान हिलाए, युवा आदर्श जोश बढ़ाए. मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली, एनडी फाउंडेशन खेले निराली. भगवा रक्षक स्ट्राइकर की शान, देव स्पोर्ट्स का ऊंचा मान.